चॅप्टर नंबर 5 व्हेक्टर्स. तर त्यामधील पॉईंट आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट और किंवा त्यालाच म्हटलं जातं बॉक्स प्रॉडक्ट. तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजे अशा टाईपमध्ये आहे पहा. ए बार बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार म्हणजेच इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असा हा प्रॉडक्ट आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. तर इथे एक्सप्रेशन पाहूया आपण. जर ए बार A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप अँड बी बार इक्वल टू B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप अँड सी बार इक्वल टू C1 आय कॅप प्लस C2 जे कॅप प्लस C3 के कॅप अशा फॉर्ममध्ये 3 वेक्टर जर दिलेले असेल ए बार बी बार सी बार, तर आपल्याला बॉक्स प्रॉडक्ट काढायचा आहे. तर ए बार बी बार सी बार म्हणजेच इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असा हा प्रॉडक्ट आहे. तर ए बार म्हणजे वेक्टर आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप असा हा वेक्टर आहे. आणि मग यांच्यामध्ये डॉट प्रॉडक्ट आहे. मग बी बार क्रॉस सी बार म्हणजे आपण हा प्रॉडक्ट जो आहे हा डिटर्मिनंटने सॉल्व केलेला होता. म्हणजेच डिटर्मिनंटमध्ये फर्स्ट रो आहे आय कॅप जे कॅप के कॅप आणि सेकंड रोला काही मिळेल बी बारचे कोएफिशियंट म्हणजे B1 B2 आणि इथे येईल B3 आणि थर्ड रोला येईल C1 C2 C3. तर मग इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप आणि मल्टिप्लाय म्हणजे स्केलर प्रॉडक्ट आहे इथे. त्यानंतर आपण अगोदर हा डिटर्मिनंट सॉल्व करू. तर काय मिळेल आय कॅप इन ब्रॅकेट B2 C3 मायनस B3 C2. त्यानंतर मायनस जे कॅप मल्टिप्लाय B1 C3 मायनस C1 B3 आणि नंतर प्लस के कॅप मल्टिप्लाय B1 C2 मायनस B2 C1. अशा पद्धतीने आपण काय केलं डिटर्मिनंट सॉल्व केला. आता इक्वल टू आता A1 आय कॅपने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं म्हणजे पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. तर आपल्याला माहीत आहे आय कॅप डॉट आय कॅप किती असतं 1. आय कॅप डॉट आय कॅप 1, जे कॅप डॉट जे कॅप 1 आणि के कॅप डॉट के कॅप 1 आणि आय कॅप डॉट जे कॅप असेल तर किती मिळतं 0, कारण दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. त्यानंतर आय कॅप डॉट के कॅपसुद्धा 0 आहेत. मग यावरून आपल्याला हा डॉट प्रॉडक्ट काय मिळतो मग A1 इन ब्रॅकेट B2 C3 मायनस B3 C2. त्यानंतर A2ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय मिळेल मायनस A2 मल्टिप्लाय B1 C3 मायनस C1 B3. ठीक आहे. आता A3 के कॅपने मल्टिप्लाय केलं तर काय होईल A3 मल्टिप्लाय B1 C2 मायनस B2 C1 असा हा प्रॉडक्ट येईल. आता हे पुन्हा आपण डिटर्मिनंटमध्ये लिहिलं तर फर्स्ट रो काय येईल A1 A2 A3 आणि सेकंड रोला B1 B2 B3 आणि थर्ड रो C1 C2 C3. म्हणजे डिटर्मिनंट आपण सॉल्व करताना काय करतो A1 या लाईनमधले सोडून देतो आणि मग हा डिटर्मिनंट 2/2चा सॉल्व करतो. म्हणजे B2 C3 मायनस B3 C2 इथे आहे पहा. त्यानंतर हा जो मिडल नंबर आहे त्याला मायनस साईन दिलं जातं म्हणजे मायनस A2 इन ब्रॅकेट. आता त्या लाईनमधले आडवे आणि उभे सोडले तर 2/2चा डिटर्मिनंट कोणता B1 C3 मायनस B3 C1 इथे आहे. त्यानंतर प्लस A3 मल्टिप्लाय B1 C2 मायनस B2 C1 अशा पद्धतीने हा बॉक्स प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इज म्हणजेच ए बार बी बार सी बार जर अशा फॉर्ममध्ये व्हेक्टर्स दिलेले असेल तर बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार म्हणजेच हा डिटर्मिनंट मिळतो. तर फर्स्ट रोला ए बारचे कोएफिशियंट, सेकंड रोला बी बारचे कोएफिशियंट आणि थर्ड रोला सी बारचे कोएफिशियंट अशा पद्धतीने आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करता येतो. तर पुढचा पॉईंट पाहू आपण प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. मग हा जो प्रॉडक्ट आहे तर डिटर्मिनंटने आपण सॉल्व केला तर याचं जे आन्सर येतं ते स्केलर क्वांटिटी येतं. काय मिळतं स्केलर क्वांटिटी येतं. आणि आणखी डॉट प्रॉडक्टमध्ये सुद्धा पहिला आपण स्केलर प्रॉडक्टमध्ये तर स्केलर प्रॉडक्ट आपण सॉल्व केला तर ते सुद्धा स्केलर क्वांटिटी मिळते. फक्त व्हेक्टर प्रॉडक्टमध्ये व्हेक्टर क्वांटिटी मिळते. म्हणजे व्हेक्टर म्हणजे आय जे केच्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर येतं. पण स्केलर प्रॉडक्ट आणि बॉक्स प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आपलं जे आन्सर आहे म्हणजे हा डिटर्मिनंट सॉल्व केला तर काय मिळतं स्केलर क्वांटिटी मिळते.
म्हणजे त्याच्यामध्ये लास्ट आन्सरमध्ये आय जे के येणार नाहीत. ठीक आहे. मग प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजेच नंबर फर्स्ट पाहूया आपण. बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इक्वल टू, तर आपल्याला हा अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल सायक्लिक ऑर्डरने. सी बार आपण अगोदर लिहिला, हा सी बार अगोदर, मग काय येईल ए बार बी बार येईल. आता इक्वल टू, अगोदर बी बार घेतला तर बी बार सी बार ए बार, अशा पद्धतीने हे तिन्ही बॉक्स प्रॉडक्ट इक्वल आहेत असं आपल्याला लिहिता येतं. आणि याचं प्रूफ जे आहेत तर ते कशा मेथडनं लिहिता येईल पहा. प्रूफ जर पाहायचं असेल आपल्याला तर याचं प्रूफ पाहूया आपण कसं लिहिता येतं. म्हणजेच बॉक्स प्रॉडक्ट पाहिला आपण तर ह्या डिटर्मिनंटने आपल्याला सॉल्व करता येईल. मग आपल्याला जर हे प्रूव्ह करायचं असेल ए बार बी बार सी बार इक्वल टू, जर प्रूव्ह करायचं असेल सी बार ए बार बी बार, हे जर प्रूव्ह करायचं असेल तर बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार तर इक्वल टू काय येतं, डिटर्मिनंट A1 A2 A3, त्यानंतर B1 B2 B3, त्यानंतर C1 C2 C3. ठीक आहे. आता आपल्याला एक नंबरला कोणता लागतो, सी बार लागतो. म्हणून हा काय केला आपण, इंटरचेंज केले, दोन रो चेंज केले. म्हणजेच आपण असं लिहूया बाय इंटरचेंजिंग R1 अँड R3 किंवा असं लिहूया आपण शॉर्टमध्ये बाय R13. याचा अर्थ काय, इंटरचेंजिंग R1 अँड R3. मग डिटर्मिनंटमध्ये जर दोन रो किंवा दोन कॉलम चेंज केले तर त्याचं साईन मायनस येतं. म्हणून मायनस डिटर्मिनंट C1 C2 C3, इथे येईल B1 B2 B3 आणि थर्डला जाईल A1 A2 A3. म्हणजे दोन रो चेंज केले तर मायनस साईन आलं. आता आपल्याला आणखी काय दाखवायचं आहे, आता एक नंबरला सीचा कॉलम झाला, सीचा रो झाला. आता दोन नंबरला ए बार लागतो म्हणून हा 3 नंबरला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा चेंज करावं लागेल. काय चेंज करायचं, बाय इंटरचेंजिंग R2 अँड R3 म्हणजेच R23. ठीक आहे. आणि देअरफॉर किंवा असं लिहिलं जातं इंटरचेंजिंग R2 अँड R3 अशा फॉर्ममध्ये. मग काय झालं, पुन्हा मायनस साईन आलं. दोन रो चेंज केले तर पुन्हा मायनस साईन येईल. मायनस मायनस किती झाले, प्लस झाले. म्हणजे C1 C2 C3, इथे येईल A1 A2 A3, त्यानंतर B1 B2 B3. अशा फॉर्मने आपल्याला हा डिटर्मिनंट लिहिता येतो. म्हणजेच हा डिटर्मिनंट बॉक्स प्रॉडक्टमध्ये कसा, सी बार ए बार बी बार. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला प्रूव्ह करता येतं. म्हणजेच बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार सायक्लिक ऑर्डरने आपल्याला इक्वल लिहिता येतात. मग सी बार अगोदर तर काय आलं, ए बार बी बार. मग आता बी बार अगोदर तर आता काय आलं, सी बार ए बार. ठीक आहे, लक्षात राहिलं सोपं. त्यानंतर नंबर सेकंड, आता फक्त एकच चेंज केला असेल, एकच व्हेक्टर चेंज केला बॉक्स प्रॉडक्टमध्ये, म्हणजे ए बार बी बार सी बार, फक्त एक चेंज केला तर मायनस साईन येतं. म्हणजेच मायनस बॉक्स प्रॉडक्ट बी बार ए बार सी बार, म्हणजे फक्त या दोघांमध्ये चेंज केला आपण ए बार आणि बी बारमध्ये तर मायनस साईन येईल. कारण आपण पाहिलं दोन डिटर्मिनंटमध्ये दोन रो चेंज केले तर मायनस साईन येतं. नंतर काय येईल आता, मायनस बॉक्स प्रॉडक्ट सी बार बी बार ए बार. ठीक आहे. म्हणजे आता कोणता चेंज केला, सी बार बी बार ए बार सी बार होता. आता आणखी काय केलं आपण, या ठिकाणी ए बार आणि सी बारमध्ये चेंज केला. पहा, ए बार आणि सी बार, हे दोन रो जर चेंज केले तर मायनस साईन येईल. त्यानंतर इक्वल टू आणखी काय लिहिता येईल, मायनस ए बार सी बार बी बार असंही लिहिता येईल. म्हणजेच आता कुठे ह्या दोघांमध्ये चेंज केला, म्हणजेच बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इक्वल टू काय येईल, मायनस बॉक्स प्रॉडक्ट ए बार सी बार बी बार येईल. अशा पद्धतीने हे आपल्याला फक्त ह्या बॉक्स प्रॉडक्टमध्ये कोणतेही दोन चेंज केले तर मायनस साईन. आणि ॲट अ टाईम दोन वेळा जर चेंज झाले तर मायनस मायनस प्लस होतात. म्हणजे हे आपण दोन वेळा चेंज केले रो, म्हणून काय झालं, मायनस मायनस प्लस झाले, म्हणून याला प्लस साईन आलं. इथे फक्त दोन रो चेंज केले, एकदाच केले, म्हणून मायनस साईन येतं. ठीक आहे. आता नंबर 3 बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इक्वल टू 0 if any one of the following is true. If any one is true, मग कोणता आहे, ज्याच्यामध्ये नंबर फर्स्ट लिहूया आपण. नंबर फर्स्ट, इथे वेगळं नाव देऊ जरा. ठीक आहे. नंबर फर्स्टमध्ये असं लिहिता येईल, वन ऑफ द व्हेक्टर इज झिरो व्हेक्टर. म्हणजेच वन ऑफ द व्हेक्टर इज झिरो व्हेक्टर. याचा अर्थ
ए बार बी बार सी बार यापैकी एक जर 0 असेल तर बॉक्स प्रॉडक्टचा आन्सर 0 येईल. आता नंबर सेकंड, एनी टू व्हेक्टर्स आर कोलिनियर. एनी टू व्हेक्टर्स आर कोलिनियर म्हणजेच काय, बॉक्स प्रॉडक्टमध्ये ए बार बी बार सी बार जर कोणताही एक वेक्टर रिपीट आला बॉक्स प्रॉडक्टमध्ये, म्हणजे अशा टाईपमध्ये जर आला असेल, ए बार सी बार असं जर आला असेल, किंवा ए बार सी बार असं जर आला, तर याची व्हॅल्यू काय लिहायची मग? एनी टू व्हेक्टर्स आर कोलिनियर, तर आपल्याला माहिती आहे टू व्हेक्टर्स आर कोलिनियर, देन क्रॉस प्रॉडक्ट इज 0. म्हणजेच ए बार क्रॉस ए बार किती मिळतं? 0 मिळतं. म्हणून हा बॉक्स प्रॉडक्ट किती मिळतो? 0. ठीक आहे. म्हणजेच बॉक्स प्रॉडक्टमध्ये कोणतेही दोन वेक्टर सेम असेल तर त्या बॉक्स प्रॉडक्टची व्हॅल्यू 0 लिहायची आहे. ठीक आहे. आता नंबर 3, द 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. द 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. वेक्टर्स आर कोप्लेनर. ठीक आहे. 3 वेक्टर जर कोप्लेनर असेल तर त्यांचा बॉक्स प्रॉडक्ट हा 0 येतो. त्यानंतर नंबर 4, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार. म्हणजेच डॉट आणि क्रॉस याच्यामध्ये चेंज केला तरी पण दोन्ही पण व्हॅल्यू सेम असतात. ठीक आहे. म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट हा नंतरच पाहिजे असं काही नाही, तर तुम्ही इथे लिहू शकता अगोदर ए बार क्रॉस बी बार आणि नंतर हा डॉट इथे घेऊ शकता. ए बार क्रॉस बी बार इक्वल टू डॉट ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. आता पुढचा पॉईंट पाहू आपण, व्हॅल्यूम ऑफ पॅरलल पिपेड. पहा याच्यामध्ये थेरम आहे. थेरम नंबर 9 आहे हा. द व्हॅल्यूम ऑफ पॅरलल पिपेड. व्हॅल्यूम ऑफ पॅरलल पिपेड with coterminous edges. with coterminous edges. एजेस म्हणजे त्याच्या कडा. एजेस ॲज ए बार बी बार अँड सी बार इज बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. काय म्हटलेलं आहे? व्हॅल्यूम ऑफ पॅरलल पिपेड विथ कोटर्मिनस एजेस. पॅरलल पिपेड म्हणजे माहिती आहे, पॅरलल पिपेड म्हणजे हा पॅरलिलोग्राम सारखा जर बॉक्स असेल, पॅरलिलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन असा बॉक्स असेल अशा टाईपमध्ये, तर अशा टाईपमध्ये जर बॉक्स असेल तर याला काय म्हणतात? पॅरलल पिपेड. मग पॅरलल पिपेडमध्ये काय म्हटलेलं आहे? 3 काय कोटर्मिनस एजेस आहेत. म्हणजेच इथे एक पॉईंट आहे, त्यानंतर इथे आपण याला ए नाव दिलं असेल, कोटर्मिनस आहे, इथे याला ए नाव देऊ, हा बी आणि हा सी. याचा अर्थ ओ ए बार म्हणजे ए बार, ओ बी बार म्हणजे बी बार, ओ सी बार म्हणजे सी बार. म्हणजेच काय दिलेलं आहे? ह्या तिन्ही काय आहेत? कोटर्मिनस एजेस, म्हणजेच एका पॉईंटमधून गेलेल्या ह्या एजेस आहेत. ठीक आहे. मग ए बार बी बार सी बार आर कोटर्मिनस एजेस, देन व्हॅल्यूम ऑफ पॅरलल पिपेड इज बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. आपल्याला फक्त फॉर्म्युला लागतो, याचा प्रूफ आपल्याला ह्यावर्षी तरी विचारणार नाही, कारण 25% जो सिलेबस कमी केलेला आहे त्यामध्ये थेरम नंबर 9 आणि थेरम नंबर 10 याचा प्रूफ डिलीट करण्यात आलेला आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युला लागतो. ठीक आहे. तर पुढचा फॉर्म्युला पहा, थेरम नंबर 10 आहे. द व्हॅल्यूम ऑफ अ टेट्राहेड्रॉन with coterminous edges A bar, B bar and C bar is 1/6 box product A bar, B bar, C bar. म्हणजेच काय म्हटलं? टेट्राहेड्रॉन म्हणजे अशा टाईपमध्ये असतो पहा, अशा टाईपमध्ये हा टेट्राहेड्रॉन आहे. म्हणजे तुम्ही प्रिझम पाहिलेला असेल त्या फॉर्ममध्ये दिसतो हा आपल्याला. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन म्हणजे हा बॉक्स आहे थोडक्यात. कसा? प्रिझमसारखा बॉक्स आहे, त्याला काय म्हणतो आपण? टेट्राहेड्रॉन. मग ह्या टेट्राहेड्रॉनमध्ये काय म्हटलेलं आहे? ए बार बी बार सी बार आर कोटर्मिनस एजेस, देन व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज 1/6 बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. मग या ठिकाणी सुद्धा असं आहे, याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं आणि हा जो व्हर्टेक्स आहे
याला आपण सी नाव दिलेलं असेल. म्हणजेच ए बार बी बार सी बार आर कोटर्मिनस एजेस ऑफ टेट्राहेड्रॉन. तर व्हॅल्यूम काय, फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त 1/6 बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. ठीक आहे. आता याच्यावर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर एक्सरसाइज 5.5 त्यामधील एक्झाम्पल नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 ते आहे फाइंड ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इफ ए बार इक्वल टू 3i कॅप मायनस जे कॅप प्लस 4k कॅप अँड बी बार इक्वल टू 2i cap plus 3j cap minus k cap and c bar equal to minus 5i cap plus 2j cap plus 3k cap. तर याचं सोल्युशन पहा. आपण पाहिलं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजेच काय आहे, हा बॉक्स प्रॉडक्ट आहे. म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. तर पहिला रो काय होता, ए बारचे कोइफिशियंट होते, ए बार दिलेला आहे, त्याचे कोइफिशियंट लिहू आपण 3 - 1 4. ठीक आहे. फक्त आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट लिहिले 3 - 1 4. आता सेकंड रोला बी बार आहे, म्हणजेच हा बी बार म्हणजे काय कोइफिशियंट 2 3 - 1 2 3 - 1 आय जे के सोडून बाकीचे नंबर्स लिहायचे. आता इथे थर्ड नंबरला सी बार आहे, म्हणून सी बारचे कोइफिशियंट -5 2 3. अशा फॉर्ममध्ये हा डिटर्मिनंट लिहिला. आता तो कसा सॉल्व करायचा, 3 त्या लाईनमधले आडवे आणि उभे सोडले आपण तर नंबर दिसतात 3 - 1 2 3. आता मिडलचं साईन आहे -1, ते आपण चेंज करतो. मायनस मायनस किती झाले, +1. आता त्या लाईनमधले सोडून देऊ, म्हणजेच कोणते राहिले 2 - 5 आणि -1 3. आता त्यानंतर पुढचा नंबर इथे 4 +4 त्या लाईनमधले सोडून देऊ, कोणते राहिले 2 3 -5 2 राहिले. मग पुन्हा आणखी सोडवलं तर किती आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं हे 9 आणि मायनस साईन देतो आपण, तर हा प्रॉडक्ट आला -2 -2 झालं. त्यानंतर +1 मल्टिप्लाय हा प्रॉडक्ट आहे 6 आणि हा प्रॉडक्ट किती होईल, -5 - 1 म्हणजे +5, म्हणजेच इथे मायनस साईन करतो आपण, तर -5 +4 मल्टिप्लाय हा प्रॉडक्ट येईल 4 आणि मायनस हा प्रॉडक्ट -15 आहे, मायनस मायनस +15 झाले. दॅट इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 11 प्लस 1 मल्टिप्लाय 1 आणि +4 मल्टिप्लाय 19 4 मल्टिप्लाय 19 अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. दॅट इज इक्वल टू 33 + 1 आणि प्लस किती येतात 76. देअरफॉर इक्वल टू आन्सर येतं 110 आणि हा काय प्रॉडक्ट आहे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू किती आलं 110 आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा बॉक्स प्रॉडक्ट काढता येतो. किंवा याच्याऐवजी काय दिलं जातं मग, ए बार बी बार सी बार ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार याच्याऐवजी असंही विचारलं जातं, फाइंड बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार असंही विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, द व्हेक्टर्स 3i cap plus 5k cap 4i cap plus 2j cap minus 3k cap and 3i cap plus j cap plus 4k cap are coterminous edges of the parallelepiped. Then find volume of parallelepiped. तर याचं सोल्युशन पहा. याला आपण अगोदर व्हेक्टर्सला नावं देऊया. ए बार इक्वल टू 3i cap plus 5k cap, बी बार इक्वल टू 4i cap plus 2j cap minus 3k cap and सी बार इक्वल टू 3i cap plus j cap plus 4k cap are coterminous edges of the parallelepiped and therefore आपण अगोदर काय करूया, बॉक्स प्रॉडक्ट काढूया. ए बार बी बार सी बार इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये ए बारचे कोइफिशियंट 3i cap म्हणजे इथे 3 येईल, जे कॅप नाहीचे म्हणजे 0 येईल आणि के कॅप आहे 5k cap म्हणजे इथे 5 येईल. त्यानंतर बी बार आहे कोइफिशियंट 4 2 -3 आणि सी बारचे कोइफिशियंट 3 1 4. ठीक आहे. आता इक्वल टू डिटर्मिनंट सॉल्व केला तर 3 मल्टिप्लाय हा प्रॉडक्ट 8 -, +3 प्लस इथे -0, त्यानंतर +5 मल्टिप्लाय इथे येईल 4 - 6. ठीक आहे. 4 - 6 दॅट इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 11 +5 मल्टिप्लाय -2 दॅट इज इक्वल टू 33 - 10 म्हणजेच इक्वल टू 23. आता आपल्याला काय शोधायचं आहे, व्हॅल्यूम ऑफ पॅरलल इक्वल टू बॉक्स प्रॉडक्ट
ए बार बी बार सी बार हा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकली, किती काढली बॉक्स प्रॉडक्टची व्हॅल्यू 23. म्हणून इथे किती येईल 23 आणि याला युनिट काय असतं क्युबिक युनिट. क्युबिक युनिट अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर लिहिता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 इफ द व्हेक्टर्स -3 i cap plus 4 j cap minus 2 k cap I cap plus 2 k cap and I cap minus p k cap p j cap are coplanar, then find the value of p. तर याचं सोल्युशन पहा. आपल्याला फॉर्म्युला माहीत होता. फॉर्म्युला काय माहीत होता? व्हेक्टर्स आर कोप्लेनर then box product a bar b bar c bar equal to 0. व्हेक्टर्स आर कोप्लेनर देन बॉक्स प्रॉडक्ट इज 0. मग आपण नावं देऊ याला. ए बार इक्वल टू -3 i cap प्लस 4 j cap minus 2 k cap. बी बार इक्वल टू i cap प्लस 2 k cap. त्यानंतर सी बार इक्वल टू i cap minus p j cap. Therefore vectors are coplanar. Therefore vectors are म्हणजेच वेक्टर्स कोणते ए बार बी बार सी बार. ठीक आहे. आर कोप्लेनर. देअरफॉर बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इक्वल टू 0. देअरफॉर डिटर्मिनंटमध्ये ए बारचे कोइफिशियंट -3 4 -2, बी बारचे आहेत 1 0 2 आणि सी बारचे 1 -p 0. के कॅप नाही आहे म्हणजे 0 इक्वल टू 0. देअरफॉर आता -3 मल्टिप्लाय हा प्रॉडक्ट येईल 0. त्यानंतर मायनस प्लस झाले 2p. त्यानंतर -4 मल्टिप्लाय 0 -2 आणि -2 मल्टिप्लाय इथे येईल -p -0 इक्वल टू 0. देअरफॉर -6p प्लस 8 प्लस 2p इक्वल टू 0. देअरफॉर -6p प्लस 2p म्हणजे -4p प्लस 8 म्हणजेच इक्वल टू येतील -8. आणि देअरफॉर डिवायडिंग -4 with 8 p इक्वल टू -8 upon -4 म्हणजेच आन्सर येईल 2. हे